प्रत्युत्पन्ना नयनिमगिरे रायताचामृताब्धे या देवत्वत्पदकमलयोः सङ्गता भक्तिगङ्गा या देव तत्पदकमलयोः सङ्गता भक्तिगङ्गा चेतस्तस्यां मम रुचिवशां दाप्लुतं क्षालितामहम् तेजस्तस्यां मम रुचिवशा दाप्लुतं शालिताः कल्माषं यद्भवति किमियं देवसन्देहभूमिः कल्माषं भवति किमियं देवसन्देहभूमिः प्रत्युत्पन्ना नयनिमगिरे रायणाचामृताब्धे या देवत्वत्पदकमलयोः सङ्गता भक्तिगङ्गा चेतस्तस्यां मम रुचिवशा दाप्लुतं क्षालिताः भवति किमियं देवसन्देहभूमिः देव म्हणून संबोधन केले. हे देव नय हिमगिरे हे प्रत्युत्पन्न म्हणजे काय सांगितलं, नैरूपी हिमगिरी घेतलं म्हणजे नैरूपी ही गिरी म्हणजे पर्वत, हिमाद्री पर्वतापासून नैरूप हिमाद्री पर्वतापासून उत्पन्न झालेली, प्रत्युत्पन्न म्हणजे उत्पन्न झालेली आयताच अमृताब्धे हे आयत म्हणजे लांब मोक्षरूपी समुद्रापर्यंत पसरलेली अशी अमृताब्धे म्हणजे कुठं घेतलं, अमृताचा अब्धी म्हणजे सागर, अमृताचा सागर कोण आहे तर मोक्ष म्हणून घेतलं. जे नैरूपी हिमपर्वतापासून उत्पन्न झालेली आणि मोक्षरूपी समुद्रापर्यंत पसरलेली अशी त्वत्पदकमलयोः संगता, तुझ्या चरणकमलास लागलेली, संगता म्हणजे लागलेली, या भक्तिगंगा जी भक्तिरूपी गंगा आहे, तस्यां त्यामध्ये रुचिवशात, रुची म्हणजे प्रीती, प्रीतीने आप्लुतं मम चेतः माझं चित्त माझं मन आप्लुत म्हणजे स्नान केलेलं आहे त्यामध्ये, मम चेतः आप्लुतं. काय म्हटलं, नैरूपी हिमपर्वतापासून उत्पन्न झालेली आणि मोक्षरूपी समुद्रापर्यंत पसरलेली अशी त्वत्पदकमलयोः संगता, तुमच्या चरणकमलांना संगत म्हणजे लागलेली आहे. कोण तर या भक्तिगंगा जी भक्तिरूपी गंगा आहे, तस्यां म्हणजे त्यामध्ये त्या गंगेमध्ये रुचिवशात म्हणजे आपल्या प्रीतीने किंवा रुचीने आप्लुतं मम चेतः आणि त्या भक्तिरूपी गंगेमध्ये माझं मन डुबलेलं आहे, स्नान केलेलं आहे, म्हणजे स्नान केलेले असे माझे मन क्षालिताः म्हणजे म्हणजे पाप, क्षालित म्हणजे नष्ट झाले किंवा धुतलं गेलेले, निष्पाप झालं असं, अशा रीतीने असं असून हे देव यत् कल्माषं भवति म्हणजे अजून जे काही किंचित मळ राहिलेले आहेत, कलुषता राहिलेली आहे, तर इयं संदेहभूमी किम, मग हे संशयाचं स्थान का ठेवलेल्या ठिकाणी, म्हणजे ही संदेहभूमी म्हणजे अजून परत संशय कसा राहिला की काय आहे का काय नाही, अजून कसं काही मळ राहिला किंवा रोग कसा राहिला, तर अशा रीतीने तेवढं तरी स्थान संशयाचं का राहावं, म्हणजे ते सुद्धा मला विचार संशयाचे येऊ नयेत असं म्हटलं. काय समजलं ह्या श्लोकात, म्हणजे भक्तिरूपी गंगा केवढी मोठी आहे हे दाखवलं त्यांनी. माझी भक्तिरूपी गंगा कुठून निघाली, नैरूपी हिमालय पर्वतापासून निघालेली आणि ती कुठे जाऊन मिळाली आहे,
पण इतक्या मोठ्या नसतील, पण भक्तीची गंगा एवढी मोठी की तुमच्या 2 चरण कमलाला ती गंगा स्पर्श करून चालली आहे, वाहत चालली आहे. आणि जी भक्तिरूपी गंगा, त्यामध्ये माझं मन इतकं प्रेमाने किंवा रुचीने डुबलं गेलेलं आहे, स्नान केलं गेलेलं आहे की सगळे पाप नाहीसे झाले. क्षालिता म्हणजेच मी आता त्या स्नान केलेलं असताना कुठलेही पाप राहिलेले नाही, धुवून गेले. असं असून सुद्धा अजून काय वाटते, कल्माशंभवती जे काय आहे किंचित राहिलेले बलिता, तर इयं संदेह भूमी किम, तर हे संशयाला स्थान तरी का ठेवलं हे भगवंता? म्हणजे मी पूर्ण निशंकित व्हावं आणि पूर्ण स्वरूपात राहिलो तर मला किंचित मात्रही कशाची आकुलता राहणार नाही. हे व्यवहारण्याने भगवंतांना म्हटलं. निश्चय नयाने आता कसं लावायचं? नये हिमत गिरे हे आयता. आता हिमगिरीच का म्हटलं? हां, म्हणजे थंडीचं प्रतीक म्हणून किंवा बर्फाचं प्रतीक म्हणून, शीतलतेचं प्रतीक. हे नय मला जेव्हापासून समजले तेव्हापासून मी इतका शांत झालो, मला निराकुलता प्राप्त झाली. नयाच्या अपेक्षेने मी सर्व काही लावू लागलो, वस्तुव्यवस्था. तर मला सगळं काही ह्याच्यामध्ये इतकं प्रकट झालं की ती एवढा मोठा नयसुद्धा ती नयाची जी नैरूपी पर्वतापासून निघालेली ही भक्तिरूपी गंगा सुद्धा. मग भक्तिरूपी गंगा म्हणजे कशी आहे? आयता म्हणजे लांब. लांब याचा अर्थ जोपर्यंत मला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत मी ह्या भक्तिरूपी गंगेत म्हणजे सतत अतींद्रिय आनंद भजसेवने, हीच माझी प्रवाह धारा सतत अतींद्रिय आनंदाची चालू आहे. आणि तितकी एवढ्या लांबपर्यंत आहे की मोक्षाच्या समुद्रापर्यंत ती पसरलेली अशी माझी भक्तिरूपी गंगा. म्हणजे माझं मन ह्या निराकुल आनंदाशिवाय दुसरीकडे कुठंच लागत नाही, विषय कशात जात नाही. असं म्हणून ती एवढी मोठी घेतली आणि मोक्षापर्यंत घेतली. म्हणजेच मोक्ष म्हणजे अतींद्रिय आनंद, शुद्धता वगैरे ह्याला मोक्ष म्हटलं जातं. किंवा अमृत अब्दे म्हणजे आपल्या अंतरंगात अतींद्रिय आनंदाचं सागरच जणू काही वाहत आहे, प्रवाह अमृताचा. आणि त्या कारणाने मला आता हे सगळं विषमय वाटतंय, सगळा संसार विषमय वाटतो. आणि तुमच्या 2 चरण कमलाला म्हणजे भेद विज्ञानाने संगत म्हणजे भेद विज्ञान केल्यानंतर त्यामध्ये माझं इतकं मन लागलं की आता दुसरी कुठेही माझी रुची नाही, तिथंच माझं मन रमतंय. आणि कसल्याही प्रकारचे क्षालिक म्हणजे पाप म्हणजे शुभाशुभ परिणाम हे कसल्याही प्रकाराने राहत नाही, ते धुतले गेले. शुद्ध स्वरूपातच राहून मी आता माझं कार्य करतो. म्हणून हे देवा म्हणजेच आपल्या आत्म्याला म्हटलं, संदेह भूमी कल्माशम यद भवती किम नियम, म्हणजे ही आता इथं काही शंका घेण्याचं कारणच नाही की, कारण चैतन्याची भूमी आणि त्याच्यावर एवढं सगळं व्यवस्थित कार्य चाललंय हे मी पाहतोय. आणि मग त्या ठिकाणी जे काही कल्माश म्हणजे जेवढे काही भव राहिलेत किंवा जे काही जन्म मरण अजून या भवातून त्या भवात जाण्याचं होत आहे, तर ते सगळे कल्माशसुद्धा काय आहेत, कसं काही राहतात तेवढा तरी शंकेला कारण अशी भूमी चैतन्याची कशी असू शकेल? अर्थात नाहीच. म्हणजे तेवढं सुद्धा माझ्या आत्म्याला आता स्पर्श देखील करणार नाही ही शंका किंवा संशय. संशय म्हणजे मरण. कुठल्याही गोष्टीत जर आपल्याला व्यवहारात जर संशय झाला तर नक्की समजायचं की मरण आहे त्याचं. मरण म्हणजे शरीराचं नाही त्याचं. तर त्याला एक उदाहरण खूप चांगलं. यात्रेकरू जेव्हा पूर्वी जायचे पायी त्यावेळेस एक बाईचं घर असायचं आणि पहिला मुक्काम तिथंच सगळ्यांचा असायचा. मग ती बाई पण काय करायची, येणाऱ्या यात्रेकरूचं चांगलं स्वागत करून सगळं काही त्यांना द्यायची, खाणं पिणं शिदोरी वगैरे हे सगळं द्यायची. मग एक यात्रेकरू असा झाला आणि लवकर तो निघालेला म्हणून त्याला फक्त ताक दिलं तिने. ताक दिल्यानंतर तो गेला ताक पिऊन. आणि इकडे काय झालं,
की त्याला आता हे त्या बाईने परत त्या भांड्यात पाहिलं ताकाच्या, तर तिथं सापाचे काही तुकडे पडलेले होते. मग तिला इतकं वाईट वाटलं की आता तो मनुष्य नक्कीच मेला असणार आहे हे ताक पिऊन, म्हणून सारखं ती बेचैन होती. आणि परत येताना पण यात्रेकरू त्याच रस्त्याने जायचे, त्यामुळं तिथंच मुक्काम असायचा शेवटचा पण. मग तो पण आला. तसा आल्यानंतर त्याला ते विचारती बाई की तू जिवंत आहे अजून? मग त्यावेळेस तो म्हणतो काय झालं, असं असं त्यांनी खरं सांगितलं, ताकामध्ये ताक पिल्यानंतर त्या भांड्यात मला असं दिसलं म्हणून विचारलं. मग आता त्याला संशय होऊ लागला की खरंच माझ्यात विष चढलंय का, म्हणून तो ओकू लागलं आणि तिथंच मेला. त्याला म्हणायचं संशय म्हणजे मरण, म्हणजे त्या मरणापेक्षा सुद्धा वाईट. शरीराचं मरण एकदा होईल, परंतु कोण मारलं त्याला? कोण मारलं? स्वतःचाच परिणाम. म्हणजे त्याला संशय झाला ना की मी आता नक्कीच विष चढला असेल. तसंच ते तशा आता किती दिवस गेले म्हणजे यात्रा करता करता, पण आता कसलं विष राहत असतं आणि कसलं चढत असतं, पण तरी सुद्धा त्या संशयाने त्या परिणामानेच तो मेला. तसं आपलं त्या मरणापेक्षा काय चाललंय की मग मला ह्यांनी असंच म्हटलं असेल, मग त्यांनी माझ्याशी असंच वागलेलं आहे, ते माझ्याशी असंच करतात, नेहमीच असंच असतं. पण काही नसतं बरं का, पण तरी सुद्धा विनाकारणच म्हणजे ही पूर्वभावाचे संस्काराने आपण तसे परिणाम करत राहून स्वतःच्या परिणामाने दुःखी होतो. दुसरा दुःखी होत नाही. कोण दुःखी होतं? जो परिणाम असं करतो तो दुःखी होतो. म्हणून आम्हाला इथं सांगितलं की ती संध्याची भूमी, तेवढी जी काही कर्माश राहिलेलं आहे तेवढी तरी कशाला भगवान हे संध्याची भूमी राहावी, म्हणजे शंकेची भूमी राहावी. म्हणजे त्यांना इतकं पहिला चांगलं सांगितलं निशंकित, की ते इतकं निशंकित असेल तर तो निराकुल राहतो. मग मला निराकुलच राहायचं आहे, कसल्याही प्रकारच्या आता कलुषता राहणारच नाही, एवढी माझी भक्तिरूपी गंगा तर सगळं वाहून जाते. मग तशा प्रकाराने अतिंद्रिय आनंद भोगल्यानंतर कसल्याही प्रकारचं दुःख राहत नाही. हे नाथ सॅदवाद नैऋत हिमालय पर्वत, हे नाथ सॅदवाद नैऋत हिमालय पर्वत से उत्पन्न हुई मोक्षरूपी समुद्र तक लंबी जो यह आपके चरण कमल संबंधी भक्ति रूपी गंगा नदी प्राप्त हुई है, उसमें प्रेम के वश डूबा हुआ मेरा मन, जो जिसकी पाप रूपी कालिमा धुल गई है,